आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आताची ब्रेकिंग न्यूज तेज तुफानच्या हाती येते। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथील बस स्टॉपच्या 100 मीटर अंतरावर नारायणगावकडे जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वार कुटुंबातील 3 लोकांना जुन्नरकडे जाणाऱ्या इको गाडीने जोराची धडक दिली आहे। नगदवाडी येथील मालकाची इको गाडी आहे। धडक एवढी जोराची होती की स्प्लेंडर गाडीवर मंचरकडे जात असलेले शफीक सय्यद आणि त्यांची पत्नी व लहान मुलगी तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। स्थानिक लोकांनी सांगितले की सदर इको गाडी चालक दारूच्या नशेत गाडी जुन्नरकडे अतिवेगाने घेऊन चालला होता। त्याचवेळी बादशहा तलावच्या बस स्टॉप कडून नारायणगावकडे मंचरकडे जुन्नर सय्यदवाडा येथील शफीक चालला होता। यावेळी इको गाडी त्याची लेन सोडून विरुद्ध दिशेने जात असलेल्या स्प्लेंडर गाडीला जाऊन धडकला। धडकेत मोटरसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झालाय। घटनास्थळी जुन्नर रेस्क्यूचे रुपेश जगताप व इतर अँब्युलन्स मित्रांनी जखमींना जुन्नर शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। तिघेही गंभीर जखमी आहेत। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, जुन्नर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.